नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी ही सेवा लवकरच कायदेशीर आणि नियमबद्ध सुरू होणार आहे। राज्य सरकारने यासाठी नवीन प्रस्तावित नियम आणले असून यावरती आता 5 जून 2025 पर्यंत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यात। महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 या नावानं हे नियम मोटार वाहन कायदा 1988 च्या तरतुदींनुसार डिजिटल ॲग्रिगेटर्स आणि दुचाकी टॅक्सी सेवांचे नियमन करतील। यामध्ये 1 एप्रिल रोजी महाराष्ट्र मंडळानं किमान 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली होती। या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशामध्ये म्हणजेच MMR रिजनमध्ये 10,000हून अधिक आणि राज्यातील इतर भागांमध्ये 10,000हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा सरकारचा अंदाज आहे। बाईक टॅक्सी सेवा म्हणजेच मोटरसायकल किंवा इतर दुचाकी वाहनांचा वापर करून प्रवाशांची वाहतूक करणं। यासाठी काही नियम आणि अटी असतील, तर त्या जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बाईक टॅक्सी चालवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम पाळावेच लागतील। यामध्ये 50 इलेक्ट्रिक बाईकचा ताफा, केवळ 50 इलेक्ट्रिक बाईकचा ताफा असलेल्या परवानाधारक चालकांनाच ही सेवा चालवण्याची परवानगी मिळेल। त्यानंतर दुचाकी महाराष्ट्रातच नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे। वाहनाचा विमा, फिटनेस आणि परमिट नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। यामध्ये GPS ट्रॅकिंग, प्रवाशांसाठी क्रॅश हेल्मेट, महिलांसाठी विशेष महिला चालक पर्याय आणि 24/7 नियंत्रण कक्ष यांच्यासारख्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करणं हे बंधनकारक राहणार आहे। चालकांना तक्रार निवारण प्रणाली राखणं आणि चालकांची पोलीस पडताळणी सुनिश्चित करणं देखील यामध्ये आवश्यक आहे। त्यानंतर लायसन्स आणि इतर सुरक्षेत काही नियम आहेत। नवीन नियमानुसार बाईक टॅक्सी एजन्सीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्ती किंवा भागीदारी फर्म किंवा नोंदणीकृत कंपनीला संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल। परवाना देण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी अर्जदाराकडून 5 लाख रुपये सुरक्षा ठेव घेतली जाईल। 1 लाख रुपये अर्ज शुल्क यामध्ये आकारले जाईल। हा परवाना 5 वर्षांसाठी वैध राहील। त्यानंतर प्रवासाचे काही नियम आणि चालकांसाठी काही सूचना असणार आहेत। यामध्ये प्रवासाचं अंतर 15 किलोमीटरपर्यंत निश्चित करण्यात आले। पिवळ्या बाईकवरती बाईक टॅक्सी असं दर्शवणारे फलक लावणं हे अनिवार्य करण्यात आले। दुचाकी स्वारांकडे व्यावसायिक परवाना असणं आवश्यक आहे आणि त्यांचं वय 20 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावं। परवानाधारक चालकांची गुणवत्ता, त्यांची पोलीस पडताळणी आणि प्रवाशांशी योग्य वागण्याची जबाबदारी घेईल। ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाच्या वेळी आणि नवीन भरतीच्या वेळी पोलीस पडताळणी ही केली जाईल। त्यानंतर परवानाधारकाने दर 3 महिन्यांनी चालकांना सुरक्षिततेचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे। त्यानंतर चालक 8 तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकत नाही याची खात्री करावी लागेल। महिला प्रवाशांसाठी त्यांच्या ॲप्समध्ये महिला ड्रायव्हर्स निवडण्याची सुविधा द्यावी लागेल, ज्यामुळे सुरक्षितता वाढेल। बाईक टॅक्सीचा वेग ताशी 60 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकत नाही। चालक आणि प्रवाशांमध्ये एक दुभाजक असावा आणि पावसाळ्यामध्ये प्रवाशांना सुरक्षा कवच सेवा प्राधान्याने द्यावी। चालक आणि प्रवाशांच्या अपघाती मृत्यूच्या बाबतीत सेवा प्रदात्यांनी 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण द्यावं असाही नियम आहे। या मसुद्याच्या नियमांमध्ये प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांना भाडं मर्यादा निश्चित करण्याचा आणि स्थानिक पातळीवरती अतिरिक्त अटी लादण्याचा अधिकार मिळतो। एकूणच हे नवीन नियम महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सी सेवा अधिक सुरक्षित, संघटित आणि नियमांनुसार चालवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सी सर्व्हिस येऊ घातली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।